नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या लेक्चरमध्ये अतिशय महत्त्वाचा टॉपिक इकॉनॉमिक्सचा आज आपण त्या ठिकाणी सविस्तर त्याच्यावरती चर्चा करणार आहोत। मॅक्रो इकॉनॉमिक्समधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न। हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे जो UG, PG आणि स्पर्धा परीक्षाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। त्याच्यावरती आपण त्या ठिकाणी थोडंसं कन्सेप्च्युअल संकल्पनात्मक सगळा आपण त्या ठिकाणी सविस्तर भाग समजून घेणार आहोत। त्याचबरोबर नॅशनल इन्कम रिलेटेड त्या ज्या संकल्पना आहेत GDP, GNP, NDP, NNP, डिस्पॉझिबल इन्कम किंवा PI पर कॅपिटा इन्कम किंवा इन्कमपासून आपण सुरुवात करणार आहोत। ह्या सगळ्या संकल्पना आपण त्या ठिकाणी बारकाईने ते सविस्तर समजून घेणार आहे। तर आजचा हा त्या ठिकाणी आपलं लेक्चर सर्वच विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। आपली बेसिक आयडिया, बेसिक कन्सेप्ट आपल्या त्या ठिकाणी क्लिअर होणार आहेत आणि याबरोबरच आपल्या त्या ठिकाणी काय महत्त्वाचं त्या ठिकाणी त्याला आपल्या त्या ठिकाणी त्याचं मूल्यमापन किंवा त्या ठिकाणी मोजमाप कसं केलं जातं हे देखील आपण थोडंसं समजून घेणार आहोत। आता राष्ट्रीय उत्पन्न हा जो महत्त्वाचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर राष्ट्रीय उत्पन्नाचं त्या ठिकाणी सर्वात आपण सुरुवात करत असताना इथे राष्ट्रीय उत्पन्न हे जे आपल्या ठिकाणी राष्ट्रीय संकल्पना आहे नॅशनल इन्कम, आपल्याला ती दोन भागामध्ये पहिल्यांदा ती समजून घेणं महत्त्वाचं आहे। एक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न त्या ठिकाणी वैयक्तिक आपण जर भाग पाहिला तर ॲज अ पर्सन म्हणून त्या ठिकाणी ती संकल्पना उत्पन्न म्हणून त्या ठिकाणी आपल्याला विचारात घेणं पहिल्यांदा महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर आपल्याला वैयक्तिक बरोबर त्या ठिकाणी राष्ट्रीय ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी विचार करतो ते आज आपण त्या ठिकाणी सविस्तर पाहणार आहे। राष्ट्रीय उत्पन्न त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न असं देखील आपल्या त्या ठिकाणी कोणकोणत्या संकल्पना आहेत ते आपल्याला पाहिजे। इथे वैयक्तिक उत्पन्न पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे। उत्पन्नाबरोबर त्या ठिकाणी उत्पन्नाची बेसिक कन्सेप्ट पाहिल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी प्रति मानसी उत्पन्न, त्याला आज आपण प्रति मानसी उत्पन्न PCI पर कॅपिटा इन्कम, त्यालाच दरडोई उत्पन्न म्हटलं जातं। हे आपल्याला वैयक्तिक बाबीमध्ये समजून घेणं महत्त्वाचं आहे। आणि तिसरी आपल्याला आणखीन एक महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे खर्च शक्य उत्पन्न। डिस्पॉझिबल इन्कम तेही पर्सनल PDI, खर्च शक्य उत्पन्नाला त्या आपण त्या ठिकाणी व्यय शक्य उत्पन्न असंही म्हटलं जातं किंवा खर्च करण्यालायक उत्पन्न असंही म्हटलं जातं। म्हणजे आपल्याला उत्पन्नाचा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो तेव्हा आपण वैयक्तिक उत्पन्नापासून आपण त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे। उत्पन्न कशाला म्हणायचं आहे आणि त्या उत्पन्नाचं त्या ठिकाणी वैयक्तिक व्यक्तीचा किंवा ॲज अ पर्सन म्हणून त्या ठिकाणी त्याच्या काही महत्त्वाच्या आणखीन काही महत्त्वाच्या बेसिक आपल्या त्या ठिकाणी कन्सेप्ट येतात, ते कन्सेप्ट देखील आपण विचारात घेणं महत्त्वाचं आहे। तर उत्पन्न म्हणजेच काय, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नाची व्याख्या काय सांगते, एका विशिष्ट व्यक्तीने किंवा मानवाने केलेल्या शारीरिक आणि मानसिक कष्टाबद्दल समयानुसार दिला जाणारा मोबदला म्हणजेच उत्पन्न होय। म्हणजे या ठिकाणी उत्पन्नाची व्याख्या करत असताना त्या ठिकाणी व्यक्तीकडनं केले गेलेले शारीरिक किंवा मानसिक कष्ट तेही समयानुसार विचारात घेतलं जातं। कालावधी त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्या कालावधीनुसार त्याला त्या ठिकाणी काय दिला जातं, मोबदला दिला जातो। आणि मग तो मोबदला कशात दिला जातो, ते पैशात दिला जातो आणि म्हणून त्याला आपण म्हणतो मग उत्पन्न। तर ते उत्पन्नाची व्याख्या आपल्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। वैयक्तिक उत्पन्नाची पर्सनल इन्कम त्याला आपण PI असं म्हणतो, आपण पर्सनल इन्कम PI हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। मानवाने किंवा व्यक्तीने केलेल्या शारीरिक किंवा मानसिक कष्टाबद्दल समयानुसार दिला जाणारा मोबदला म्हणजेच उत्पन्न होय। माणूस दोनच प्रकारच्या त्या ठिकाणी हार्डवर्क करू शकतो, एक तर मेंटली हार्डवर्क किंवा फिजिकली हार्डवर्क। मग ह्या दोन्ही हार्डवर्कचा त्या ठिकाणी विशिष्ट कालावधी ठरलेला असतो। मग तो एका दिवसाचा असेल, एका महिन्याचा असेल, 6 महिन्याचा असेल किंवा वर्षाचा असेल, कारण वैयक्तिक उत्पन्न मिळण्याचे कालावधी हे भिन्न स्वरूपाचे आहेत। जसं की त्या ठिकाणी रोजंदारी उत्पन्न, डेली वेजेस वर्कर, मासिक इन्कम त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो मंथली इन्कम, मिळवणारे त्या ठिकाणी कामगार असतील किंवा त्या ठिकाणी 6 महिन्याला उत्पन्न मिळवणारे त्या ठिकाणी देखील आपल्याकडे
मॅनेजर असतील तर आपल्याला वेगवेगळ्या कालावधीनुसार उत्पन्न दिलं जातं. मासिक, वार्षिक, साप्ताहिक वेतन आणि रोजंदारी वेतन अशा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण उत्पन्न पाहतो तेव्हा ते उत्पन्न हे काय आहे कालावधीनुसार दिलं जातं आणि ते कालावधीनुसार त्या ठिकाणी त्याची शारीरिक आणि मानसिक कष्ट विचारात घेतले जातात. ही आपली बेसिक उत्पन्नाची व्याख्या आहे. हे आपण लक्षात ठेवायचे. आपल्याला दुसरंच वैयक्तिक त्या ठिकाणी बाबीमध्येच आणखीन एक महत्त्वाचा भाग आपल्याला तो पाहायचा आहे तो म्हणजेच कोणता दरडोई उत्पन्न. त्यालाच आपण प्रतिमानसी उत्पन्न असं म्हणतो. तर प्रतिमानसी उत्पन्न म्हणजेच काय देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातून लक्षात घ्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला देशाच्या एकूण लोकसंख्येने भागले असता मिळणाऱ्या उत्पन्नास आपण काय म्हणतो दरडोई उत्पन्न. त्यालाच प्रतिमानसी उत्पन्न प्रत्येक व्यक्तीला मिळणारं उत्पन्न. जे दरडोई उत्पन्न हे वार्षिक असतं. म्हणजे आपल्याला काय इथं माहिती असलं पाहिजे आपल्याला तर प्रतिमानसी उत्पन्न म्हणजे देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न माहिती असले पाहिजे आणि देशाची एकूण लोकसंख्या माहिती असली पाहिजे. तर आपल्याला काय उत्तर सांगताना आपल्या इथं त्या ठिकाणी संकल्पना आहे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला देशातील एकूण लोकसंख्येने भागले असता येणाऱ्या उत्पन्नास आपण काय म्हणायचं आहे दरडोई उत्पन्न किंवा प्रतिमानसी उत्पन्न असे म्हटले जाते. म्हणजे आपल्याला ही देखील संकल्पना आपल्या त्या ठिकाणी पर्सनली त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि तिसरी महत्त्वाची जी आपली संकल्पना आहे ॲज अ पर्सन किंवा वैयक्तिक संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी व्यय शक्य उत्पन्न किंवा खर्च शक्य उत्पन्न त्यालाच पर्सनल डिस्पॉझिबल इन्कम असं म्हटलं जातं. तर वैयक्तिक खर्च करण्यालायक उत्पन्न म्हणजे एकूण उत्पन्नातून कर वजा जाता शिल्लक राहणाऱ्या उत्पन्नास व्ययशक्य किंवा खर्चशक्य उत्पन्न म्हटले जाते. त्यालाच डिस्पॉझिबल इन्कम असं म्हटलं जातं. आय रिपीट अगेन एकूण उत्पन्नातून कर वजा जाता शिल्लक राहणाऱ्या उत्पन्नास व्ययशक्य उत्पन्न किंवा खर्चशक्य उत्पन्न असे म्हटले जाते. म्हणजे जसं उत्पन्न जर तुमचं 50,000 असेल त्यामधनं त्या ठिकाणी 2,000 रुपये हे तुमचे टॅक्स आहे. हा जर टॅक्स मायनस केला तर तुमच्या हातामध्ये प्रत्यक्षात जी अमाऊंट त्या ठिकाणी मिळणार आहे ती म्हणजे आपली त्या ठिकाणी काय असणार आहे 48,000 असणार आहे. हे 48,000 हे काय आहेत हे तुमचं त्या ठिकाणी पर्सनल डिस्पॉझिबल इन्कम आहे. हे तुमचं इन्कम आहे पण ह्या इन्कम त्या ठिकाणी प्रत्यक्षात ते 100% खर्च करण्यालायक नाही. ते 50,000मधनं शासनाचा टॅक्स त्या ठिकाणी जो 2,000 आहे तो त्या ठिकाणी मायनस केल्यानंतर एक्झॅक्ट तुमच्या हातामध्ये जी रक्कम फिगर मिळणार आहे ती 48,000 मिळणार आहे आणि ती 48,000 हेच तुम्हाला त्या ठिकाणी खर्च करण्यालायकचं त्या ठिकाणी अमाऊंट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला खर्च शक्य उत्पन्न काय आहे तुमचं 48,000 हे तुमचं खर्च शक्य उत्पन्न आहे डिस्पॉझिबल इन्कम आहे. सो आपण या ठिकाणी ही वन साईड आपण त्या ठिकाणी सविस्तर समजून घेतलेलं आहे. थोडंसं आपण हे इरिज करून आपल्या पुढे ओके हे असंच ठेवूया आपण कारण आपल्याला हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपल्याला इथे वैयक्तिक उत्पन्न इथे पर्सन म्हणून त्या ठिकाणी हे पाहिलेलं आहे. आता आपल्याला थोडंसं काय पाहिजे आपल्या ठिकाणी ॲज अ कंट्री किंवा नेशन म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दुसरी संकल्पना देखील किंवा दुसरी बाजू देखील आपल्या विचारात घेणं गरजेचं आहे ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं तर प्लेन राष्ट्रीय उत्पन्नाची जी व्याख्या आहे ती काय सांगते सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वसाधारण राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या काय सांगते विशिष्ट कालखंडात देशात निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा अशा वस्तू व सेवांची दुहेरी गणना न करता चालू बाजारातील मूल्यांची एकूण बेरीज म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. हीच आपल्या त्या ठिकाणी सर्वसामान्य संकल्पना आहे किंवा ती आपल्या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये काय केलं जातं एक विशिष्ट कालखंड विचारात घेतला जातो ज्यामध्ये देशातील सर्व वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या जातात. मात्र अशा वस्तू व सेवा विचारात घेत असताना त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं त्या वस्तू आणि सेवा ह्या अंतिम मूल्य म्हणजेच अंतिम वस्तू त्या ठिकाणी विचारात घेतल्या जातात किंवा अंतिम सेवा विचारात घेतल्या जातात आणि त्याच अंतिम वस्तू आणि सेवांचं बाजार मूल्य तेही चालू बाजार मूल्य विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्न काढलं जातं. आणि इथे ॲट करंट प्राईस लेवलनी देखील त्या ठिकाणी उत्पन्न काढलं जातं आणि आपल्याला बेस इयरनी देखील काढलं जातं. म्हणजे आपल्या त्या ठिकाणी नॉमिनल इन्कम आणि रिअल इन्कम ज्याला आपण म्हणतो तर नॉमिनल इन्कम म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी आपल्याला जे बेस इयरवर काढलेलं असतं ते त्या ठिकाणी त्या बेसच्या प्राईजला त्या ठिकाणी कन्सिडर करून काढले असतं त्याला आपण म्हणतो नॉमिनल इन्कम.
तर ॲट करंट प्राईस लेवलनी काढलेले जे आपल्या त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न असतं ते आपल्या त्या ठिकाणी करंट प्राईजनी काढलेलं असतं, चालू बाजार मूल्यानुसार ची बेरीज केली जाते, ते मात्र आपलं रिअल नॅशनल इन्कम असतं. तेही आपण त्याच्यावरती एक सविस्तर आपण व्हिडिओ त्या ठिकाणी बनवणार आहोत. नॅशनल इन्कम, रिअल आणि नॉमिनल याच्यावरती आपण स्वतंत्र सेपरेट आपण बोलूया. पण इथे मात्र आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची सर्वसाधारण व्याख्या विचारात घेताना एक विशिष्ट कालावधी, त्या विशिष्ट कालावधी म्हणजे एक आर्थिक वर्षाचा असतो, तोही फायनान्शियल इयर असतो आणि त्या फायनान्शियल इयरमध्ये त्या ठिकाणी सर्व वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या जातात, प्लस त्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळली जाते, अंतिम वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या जातात आणि तेही करंट प्राईसचे मूल्य आणि त्यांची एकूण बेरीज म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न अशी ही व्याख्या केली जाते. ही जी व्याख्या आहे ही आपली व्याख्या उत्पादन पद्धतीनुसार केलेली व्याख्या आहे. प्रोडक्शन मेथड वाईज त्या ठिकाणी आपली ही कन्सेप्ट आहे. आपल्याला पुढे जाऊन आपल्याला आणखीन एक लेक्चर याच्यावरती महत्त्वाचं घ्यायचं आपल्याला. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती, हे मेथड्स ऑफ काउंटिंग ऑफ नॅशनल इन्कम, ते आपल्याला त्या राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या त्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी 3 पद्धती आहेत. नॅशनल इन्कम काउंटिंगच्या त्या ठिकाणी प्रोडक्शन मेथड, इन्कम मेथड अँड थर्ड वन इज एक्सपेंडिचर मेथड. ह्या तिन्ही पद्धती काय आहेत नक्की ते आपण एखाद्या सेपरेट लेक्चरमध्ये पाहूया. इथे मात्र आपल्याला बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायची. आता राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना पाहिल्यानंतर आपल्याला ॲडिशनल त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या संकल्पना देखील माहिती असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न त्या ठिकाणी आपण काढत असताना त्या ठिकाणी GDP, GNP, NDP, NNP, FC मीन्स फॅक्टर कॉस्ट, हे आपल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, जे आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी ह्या सविस्तर सगळ्या संकल्पना आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण आपल्याला इथे बेसिक जे कन्सेप्च्युअल त्या गोष्टी असतात, ज्या संकल्पनावर आधारित असणारे प्रश्न असतात, जे स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. GDP काउंटिंगमध्ये काय असतं नक्की, GDP काउंटिंगच्या त्या ठिकाणी संदर्भ कोणकोणत्या बाबींशी जोडलेला आहे, किंवा ती NNP असेल, GNP असेल, NDP असेल किंवा NNP फॅक्टर कॉस्ट असेल, तर याचे मूळ संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असणं आवश्यक आहे, जे आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी सविस्तर समजून घेणार आहोत. आणि काही थोडंसं आपण उदाहरणाचं आपण त्या ठिकाणी स्टॅटिस्टिकल देखील आपण थोडासा बेस आपण किंवा आधार देण्याचा आपण प्रयत्न करूया. तर आपल्याला सर्वांना आता आपण थोडंसं ह्या सगळी बाजू ही बाजू आपण त्या ठिकाणी आपल्याला पाहिलेली आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना पाहत असताना बिफोर दॅट आपण त्या ठिकाणी बेसिक आपल्याला उत्पन्न हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जी वैयक्तिक उत्पन्नाची संकल्पनेच्या संदर्भातल्या 3 महत्त्वाच्या बाबी जे व्यक्तीशी संबंधित असतात, थेट पर्सनल इन्कम, सेकंड PCI मीन्स पर कॅपिटा इन्कम, एक मिनिट, PCI पर कॅपिटा इन्कम त्याला दरडोई उत्पन्न असं म्हटलं जातं. थर्ड वन व्यय शक्य उत्पन्न किंवा खर्च शक्य उत्पन्न, त्यालाच आपण म्हटलेलं आहे PDI पर्सनल डिस्पोजेबल इन्कम. ही बाजू आपण त्या ठिकाणी व्यवस्थित समजून घेतलेली आहे. आता ही बाजू आपल्या त्या ठिकाणी GDP, GNP, NDP, NNP आणि NNP ॲट फॅक्टर कॉस्ट हे आपल्याला सविस्तर समजून घ्यायचं आहे. ओके, जी पहिली सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे GDP. तर GDPच्या संकल्पनेमध्ये कोणकोणते संदर्भ येतात आणि किंवा काय आपल्या त्या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे, ती इन डिटेल आपण संकल्पना आपण त्या ठिकाणी पाहूया. त्या संकल्पनेमधले कोणकोणते भाग आहेत ते मी व्यवस्थित पिन पॉईंट त्या ठिकाणी आपण ते अगेन नोट डाऊन करणार आहोत. ही पहिल्यांदा संकल्पना समजून घ्या. एका विशिष्ट कालखंडात, आता एका विशिष्ट कालखंड आपण त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आहे. एका विशिष्ट कालखंडात देशात, हा शब्द थोडासा आपण सर्कलमध्ये ठेवूया, देशात म्हणाले आहेत, देशात निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा, ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस, इथे अंतिम बाजार मूल्य हा देखील आपल्याला शब्द थोडासा हायलाइट करावा लागणार आहे. अंतिम बाजार मूल्य आणि शेवटी आहे एकूण बेरीज. या ठिकाणी काय सर्वात महत्त्वाचे तिथं आपल्याला पहिला संदर्भ आहे तो म्हणजे एक कालखंड म्हणून त्या ठिकाणी एक आपल्याला डोक्यात ठेवला पाहिजे. विशिष्ट कालखंड काय आहे? विशिष्ट कालखंड, तर विशिष्ट कालखंड तो आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. देशात एक टेरिटरी काय आहे, सर्व वस्तू आणि सेवा म्हटलेल्या आहेत अंतिम बाजार मूल्यांची, म्हणजेच फायनल व्हॅल्यू
जी प्राइस व्हॅल्यू आहे ते आपल्याला ठिकाणी विचार घ्यायची आहे आणि शेवटी त्याची एकूण बेरीज विचार घ्यायची आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ ह्या 5 गोष्टी आपल्याला इथे आपल्या संकल्पनेमध्ये आल्याच पाहिजे. त्याशिवाय आपली GDPची कन्सेप्ट आपली क्लिअर होणार नाही आहे किंवा ते आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. GDPमध्ये आपल्याला ह्या 5 गोष्टी आपल्या त्या ठिकाणी ह्या 5 रेफरन्स किंवा 5 संदर्भ आपण त्या ठिकाणी घेणंच गरजेचं आहे. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट इज द टोटल सम ऑफ फायनल मार्केट व्हॅल्यूज ऑफ ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड इन द कंट्री ड्युरिंग ए स्पेसिफिक पिरियड. इथे स्पेसिफिक पिरियड फर्स्ट रेफरन्स आपला होता आहे की नाही विशिष्ट कालखंड. अगेन आपल्या त्या ठिकाणी कंट्री आहे की नाही आपली काय म्हटलेलं आहे कंट्री हा आपला सेकंड रेफरन्स आपण डोक्यात ठेवला पाहिजे. थर्ड आपला रेफरन्स होता ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस. चौथा रेफरन्स आपला होता फायनल मार्केट व्हॅल्यू. आणि फिफ्थ वन काय होता आपला टोटल सम. म्हणजे आपल्याला हे अशा प्रकारे आपल्याला हे 5 संदर्भ आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. अगेन आपण त्या ठिकाणी वन शॉट आपण संकल्पना पाहूया. एका विशिष्ट कालखंडात देशात निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा अशा वस्तू व सेवांचे अंतिम बाजार मूल्य आणि त्या अंतिम बाजार मूल्यांची एकूण बेरीज म्हणजेच GDP होय किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असे म्हटले जाते. ही आपल्याला संकल्पना आपली क्लिअर झालेली. थोडंसं तिथे मी आकडेवारी थोडीशी घेतलेली आहे. आपली GDP जर पाहिली तर GDP त्या ठिकाणी आपण इन लाख किंवा रुपीजमध्ये जर आपण त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला तर किती आहे ती 327.7 लाख कोटी. ही आपले काय आहे आपल्याला ही रुपीजमध्ये सांगितलेली त्या ठिकाणी आपली फिगर आहे जी GDPची आहे. जी आपण डॉलरमध्ये आपण त्या ठिकाणी कन्वर्ट केली GDP काय आहे त्याचा आपला तो आपला 3.9 म्हणजे 3.9 ट्रिलियन डॉलरची आपली त्या ठिकाणी GDPचा आपला त्या ठिकाणी अर्थव्यवस्था आहे. आपली GDPची म्हणजे प्रश्न परीक्षेला विचारताना आपल्याला काही वेळेस लाखामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले असेल ऑप्शन, काही जस्ट डॉलरमध्ये दिले असेल तर आपल्याला तेही माहिती असली पाहिजे. नियर बाय आपल्या त्या ठिकाणी 3.9 ट्रिलियन डॉलरची आपल्या त्या ठिकाणी GDP आहे. तीच आपण जर कॅल्क्युलेट केली आपण रुपीजमध्ये इंडियन तर ती 327 लाख कोटी रुपयांची आपल्या त्या ठिकाणी ती GDP जी आपली अर्थव्यवस्था आहे हेही आपल्या लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये ॲट करंट प्राईस जो बेस इयर जो होता जो ओल्ड आहे मुलांना आता हा ओल्ड बेस इयर आहे. ज्या ओल्ड बेस इयरनुसार जर काढलं तर ते किती आहे ते आपल्याला 184.8 लाख कोटी आहे. किती आहे 184.8 लाख कोटी आपल्या त्या ठिकाणी इन रुपीज आहे हे आपल्याला ते माहिती असलं गरजेचं आहे. तर आपल्याला ही सगळी GDPची संकल्पना आपण शाब्दिक स्वरूपाची पाहिलेली आहे. आता हे थोडंसं आपण उदाहरण थोडंसं लक्षात राहण्यासाठी पाहूया. GDPची जी व्याख्या दिलेली आहे ती सर्वसाधारण राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. वेगळी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आणि GDPची व्याख्या वेगळी नाही आहे, ती एकच आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. मात्र आपल्या त्या ठिकाणी GDP कसं काढलं जातं किंवा कॅल्क्युलेट केलं जातं तर आपण एक सगळे जे आपले 5 जे संदर्भ होते ते संदर्भ इथं आपण त्या ठिकाणी पुन्हा लिहूया. जो पहिला संदर्भ होता विशिष्ट कालखंड, दुसरा आपला संदर्भ होता देश कंट्री, तिसरा संदर्भ आपला होता तो म्हणजे सर्व वस्तू व सेवा, चौथा आपला संदर्भ होता तो म्हणजे अंतिम बाजार मूल्य आणि शेवटचा 5वा होता एकूण बेरीज टोटल सम. तर आपल्याला इथे आपल्याला हे 5 संदर्भामध्ये लक्षात व्यवस्थित फोड करून समजून घ्या. विशिष्ट कालखंड म्हणजेच काय तर 1 वर्ष आहे आणि ते 1 वर्ष म्हणजेच कोणतं आहे आर्थिक वर्ष. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे हे साधे प्रश्न असतात. आर्थिक वर्ष हे विचारलं जातो. आर्थिक वर्ष कधीपासून कधीपर्यंत चालू होतं कधी संपतं तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं काय आहे फायनान्शियल इयर आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आपल्याला. ह्या कालखंडामध्ये आता या कालखंडामध्ये देशात आता देशात म्हणजेच काय इथे सर्वात महत्त्वाचं आहे
भौगोलिक सीमा. भौगोलिक सीमा म्हणजे आपल्या त्या ठिकाणी हे जे जॉग्राफिकल त्या ठिकाणी टेरिटरी आहे, जिथं आपण त्या ठिकाणी मॅपमध्ये मुद्दामून त्या ठिकाणी मी दाखवलेली आहे, ही भौगोलिक सीमा ही भारताची सगळी त्या ठिकाणी बाउंड्री. आणि या सगळ्या बाउंड्रीमध्ये देशात काय म्हटलेलं आहे तिथे, देशात, तर देशात निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा, गुड्स अँड सर्व्हिसेस, ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस, तर सर्व वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या जातात. त्या वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या जात नाही, तर त्यांचं अंतिम बाजार मूल्य त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं. फायनल गुड्स, फायनल व्हॅल्यू जे आहे तिथे विचारात घेतली जाते. आता ही अंतिम मूल्य कोणाला म्हणायचं, अंतिम मूल्य किंवा अंतिम वस्तू कोणाला म्हणायचं हे मात्र समजून घ्यावं लागणार आहे. तर अंतिम वस्तू म्हणजेच काय, जसं आपण ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये त्या ठिकाणी प्रोडक्शनचा जर विचार केला तर आपल्याकडे त्या ठिकाणी कापूस, सूत, लिहून घेऊ आपण त्या ठिकाणी, कापूस, सूत, कापड आणि शर्ट. यामध्ये सर्वात महत्त्वाचं कापूस, सूत, कापड आणि शर्ट ह्या सगळ्याच वस्तू बाजारामध्ये त्या ठिकाणी विक्रीला आलेल्या आहेत. मग यातल्या कोणती वस्तूला आपण त्या ठिकाणी फायनल गुड्स म्हणायचं, तर आपण त्या ठिकाणी शर्टलाही काय म्हणायचं आहे, फायनल गुड्स म्हणायचे. कारण प्रत्यक्षात आता फायनल वस्तू म्हणजे फायनल गुड्स कशाला म्हणतात, प्रत्यक्षात ज्या वस्तूचा उपभोग घेतला जातो अशा वस्तूला फायनल गुड्स असेही म्हटले जाते. आता ही फायनल गुड्स मग आपण त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल की मग सर कापड पण वापरलं जातं, सूत पण वापरलं जातं, कापूस पण आहे, पण त्या ठिकाणी GDP काउंट करत असताना आपल्याला आयदर हे सगळ्या वस्तू आपल्याला सोडावं लागेल, फक्त आपल्याला शर्टची किंमत विचारात घ्यावी लागेल. ही एक मेथड आहे फायनल गुड्स मेथड, किंवा आपल्या त्या ठिकाणी व्हॅल्यू ॲडेड मेथडचा देखील विचार करून आपण त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला वॅट जे आपल्याकडे सध्या लागतोय तो व्हॅल्यू ॲडेड मेथडनुसार त्या ठिकाणी ते GDP काढण्यासाठीचा आपल्या त्या ठिकाणी तो महत्त्वाचा भाग आहे. तर आपल्याला कापूस, सूत, कापड आणि शर्ट ह्या चार वस्तूंपैकी शर्ट ही अंतिम वस्तू म्हणून त्या ठिकाणी विचारात घ्यावी लागेल. आणि ह्या शर्टचीच किंमत आपल्याला त्या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या GDPच्या काउंटिंगमध्ये आपल्या त्या ठिकाणी गृहीत धरावी लागेल, तरच आपलं राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा हा कसा येईल, तो त्या ठिकाणी रिअल येईल, वास्तविक येईल. जर आपण त्या ठिकाणी सर्वच वस्तूंच्या किमतीचा विचार घेतला तर कधीच आपला राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा हा फुगलेला येईल किंवा तो त्या ठिकाणी अवास्तविक स्वरूपाचा आकडा आपल्या त्या ठिकाणी येऊ शकतो. म्हणून आपल्याला हे सगळ्या वस्तू त्या ठिकाणी आपल्याला काय करायच्या आहेत, टाळायच्या आहेत. फक्त आपल्याला शर्टचीच त्या ठिकाणी किंमत आपल्याला विचारात घ्यायची आहे. ओके, तर अंतिम वस्तू कशाला म्हणायचं हे आपण क्लिअर केलेलं आहे. अंतिम मूल्य कोणाचं, तर फक्त शर्टचंच आपल्याला अंतिम मूल्य. शेवटचं दिलेलं आहे एकूण बेरीज. आता फक्त शर्ट नाही आहे तर अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा. आता इथे मला थोडंसं गुड्स अँड सर्व्हिसवर थोडंसं बोलायचं होतं. गुड्स अँड सर्व्हिस म्हणजेच काय, वस्तू कशाला म्हणायचं आणि सेवा कशाला म्हणायचं, तर वस्तू म्हणजे ज्याला आपण पाहू शकतो आणि ज्याला आपण स्पर्श करू शकतो, मीन्स व्हिजिबल अँड टचेबल थिंग्स मीन्स ए गुड्स. गुड्स मीन्स व्हॉट आहे, दोज थिंग्स आर सीन ऑर टचेबल, दोज आर गुड्स. म्हणजे ज्याला आपण पाहू शकतो आणि स्पर्श करू शकतो त्याला आपण म्हणायचं वस्तू, गुड्स. सर्व्हिस म्हणजेच काय, ज्याला आपण पाहू शकत नाहीये आणि ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही मात्र त्याची जाणीव होते, मीन्स आपण त्याला थोडक्यात म्हणूया अदृश्य स्वरूपाच्या वस्तू म्हणजेच सेवा. इनव्हिजिबल थिंग्स मीन्स सर्व्हिसेस. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वस्तूबरोबरच सेवांचं देखील योगदान तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आपली अर्थव्यवस्था ह्या वस्तूबरोबरच सेवांच्या त्या ठिकाणी मध्ये देखील आपली ती वाढतीये. ॲग्रिकल्चर सेक्टर, इंडस्ट्रियल सेक्टर हे प्रोडक्शन त्या ठिकाणी देते, मात्र आपल्याकडे काय आणखी तिसरं सेक्टर जे आहे सर्व्हिस सेक्टर, त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याकडे खूप सारे मोठे आपल्या त्या ठिकाणी सर्व्हिसेस त्या ठिकाणी वाढत आहेत. त्याचं व्हॅल्यू त्या ठिकाणी मार्केटमध्ये त्या ठिकाणी विचार घेतलं जाते आणि मग आपली अर्थव्यवस्था ही सर्व्हिस बेस्ड इकॉनॉमीकडे आपली त्या ठिकाणी जाते, हेही आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला गुड्स जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढ्या सर्व्हिसेस देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आता ही संकल्पना इकडं आपण थोडंसं जर पाहिलं तर आपल्याला याचं उदाहरण आपल्याला आणखी घेऊया. हे थोडंसं मी रब करतो.
आपल्या GDP मधल्या सगळ्याच त्या ठिकाणी बाबी संदर्भ आपण त्या ठिकाणी बारकाईने समजून घेतलेले आहेत। आता आपण थोडंसं उदाहरणाच्या साहाय्याने आपण थोडंसं पाहूया। एका विशिष्ट कालखंडात म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्चच्या कालखंडामध्ये देशात म्हणजे आपल्या ह्या भौगोलिक सीमेमध्ये निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा, अशा वस्तू व सेवांची अंतिम मूल्य आणि त्या अंतिम मूल्यांची एकूण बेरीज म्हणजेच GDP होय। तर हा GDP आपण त्या ठिकाणी काढत असताना त्या ठिकाणी आपल्याला इथे या मॅपमध्ये काही महत्त्वाच्या पर्टिक्युलर इथे आपल्या काय हे एवढे म्हणजे काय सर्व आपल्याकडे देशात एवढ्याच कंपन्या आहेत किंवा एवढंच आपल्याकडे प्रोडक्शन हेच करतात असं काही नाही आहे। उदाहरणाच्या दाखल आपण त्या ठिकाणी फक्त ॲज अ एक्झाम्पल म्हणून त्या ठिकाणी आपल्याला माहिती असलेल्या फॅमिलियर किंवा त्या ठिकाणी व्हेरी वेल त्या ठिकाणी फॅमिलियर असणार त्या ठिकाणी आपल्याला काही महत्त्वाच्या कंपन्यांचा उल्लेख मी केलेला आहे, ज्यामध्ये टाटा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन त्या ठिकाणी करते, टाटा सर्व्हिसमध्ये देखील काम करते। सेम आपल्याकडे रिलायन्स ही आपल्याकडे सर्वात महत्त्वाची इंडस्ट्री आहे। तिसरं महत्त्वाचं आपल्याकडे त्या ठिकाणी इथे टाटा रिलायन्स, इथे रेड बस ही देखील आपल्याकडे आहे। ते काय आहे, समजा आपल्याकडे रेड बस ही त्या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी आपल्याकडे ती आहे। SBI ही बँक आहे जी बँकिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करते। आपल्याकडे आता आपल्या देशातल्या सोडून आपण त्या ठिकाणी काही 2 महत्त्वाच्या वेगळ्या 2 कंपन्या ज्या आपण त्याला MNC आपण त्याला म्हणूया, मल्टीनॅशनल कंपनीज, ते MNC मध्ये त्या ठिकाणी आपल्याकडे ॲपल आणि Amazon। आता तुम्ही म्हणाल हे ॲपलला इकडे का ठेवलंय किंवा Amazon इथे का आहे, टाटावर, हे कंपन्यांचं लोकेशन नाहीये, हे उदाहरणादाखल मी फक्त ते प्लेस केलेलं आहे आपल्याला फक्त लक्षात राहण्यासाठी। देशात अशा वेगळ्या कंपन्या आपल्याकडे देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये त्या ठिकाणी आहेत। आता आपल्याला इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 आउट ऑफ कंट्रीज म्हणजे MNC इंडस्ट्री आपल्याकडे आहे, जसं की Amazon आणि ॲपल आहे, आणि अदर दॅन आपल्या ह्या इंडियन कंट्रीज त्या ठिकाणी आपल्याकडे इंडियन इंडस्ट्रीज आहेत हे आपल्याला माहिती आहे। आता आपल्याला आपल्या व्याख्येनुसार जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर देशात निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा, अशा वस्तू आणि सेवांचे एकूण बाजार मूल्य, अंतिम बाजार मूल्य आणि त्या अंतिम बाजार मूल्यांची एकूण बेरीज म्हणजेच आपलं काय आहे, GDP आहे। तर आपण साधारणपणे आपण इथं लिहूया टाटा, सेकंड आपल्या त्या ठिकाणी रिलायन्स आहे की नाही, रिलायन्स, थर्ड वन आपली इंडियन आपल्याकडे SBI, रेड बस, आणि आपल्याला सिंगल पर्सन म्हणून त्या ठिकाणी आपल्याला अमोल हा एक व्यक्ती आपण विचार घेतला, एकच घेतला, आणि आपल्याला याच्या पलीकडे आपल्याला इथे MNC म्हणून त्या ठिकाणी ॲपल, आणि दुसरी जी कंपनी आपली आहे ती म्हणजे कोणती आहे, Amazon। ह्या सगळ्या कंपन्या आपल्याकडे समजा प्रोडक्शन करतात, हे फक्त कमी उदाहरण दिलेलं आहे मी। सो मेनी कंपनीज आर प्रोडक्ट आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या कंपनीज त्या ठिकाणी प्रोडक्ट त्या ठिकाणी बाजारामध्ये आहेत आणि ते आपल्याकडे विकले जातात। इथे उदाहरणादाखल आपण फक्त काही ठराविक घेतलेलं आहे। तर टाटा या कंपनीने त्या ठिकाणी आपल्याकडे काय केलेलं आहे, तर आपल्याकडे 100, थोडं वेगळा पेन वापरूया, 100 एवढं त्या ठिकाणी मी उदाहरणार्थ आपल्याला त्या ठिकाणी समजण्यासाठी आपण थोडक्यात आपण घेतलेलं आहे, छोटा फिगर घेतलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। 100 एवढं त्या ठिकाणी प्रोडक्शन घेतलं, त्याची मार्केट व्हॅल्यू जी आहे ते 10 रुपीज आहे। सेम रिलायन्स इंडस्ट्रीने देखील सेम त्या ठिकाणी 100 प्रोडक्ट केले, त्याची देखील व्हॅल्यू 10 रुपीजच आहे। अगेन SBI आहे, तर SBIने 50 एवढ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या, त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी ती देखील आपल्याकडे किती आहे, 20 आहे, सर्व्हिसेस व्हॅल्यू त्याची 20 आहे। इथे रेड बसचे देखील 50 आहे। अमोल या व्यक्तीने मात्र त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू जी आहे मार्केटमधली ती त्या ठिकाणी सगळी प्रोडक्शनची त्या ठिकाणी पाहिली तर ती 10 आहे आणि त्याची व्हॅल्यू देखील 10 आहे। इथे ॲपल आहे, ॲपलने 50, Amazonने देखील 50, त्यांची व्हॅल्यू 10। सेम आपण थोडंसं घेऊया, व्हॅल्यू मागे पुढे ती होणार आहे, इथं सेम नाही आहे हेही मला माहीत आहे, पण उदाहरण आपल्या त्या ठिकाणी पटकन समजून घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी ती विचार घेतलेली। फक्त गुड्सची जी व्हॅल्यू आहे ते 10 रुपीज कन्सिडर केली आहे आणि ती आपण सर्व्हिसेस जे आहे ते 20 रुपीज आपण कन्सिडर केलेलं आहे। इथे पर्सनल सिंगल पर्सन म्हणून त्या ठिकाणी फक्त आपण अमोल विचार घेतलेला आहे, इथे MNC आपण त्या ठिकाणी विचार घेतलेला आहे, आणि इथे आपल्याला इंडस्ट्री, इंडियन इंडस्ट्री आपण त्या ठिकाणी विचार घेतलेला आहे। तर हे आपल्या त्या ठिकाणी जर पाहिलं तर
100 मल्टिप्लाय 100 मल्टिप्लाय 10 जर आपण पाहिलं तर आपल्याला 1000 येतील. थोडंसं आपण वेगळ्या फिगरमध्ये घेऊया. 1000 सेम 1000 अगेन इथे किती येणार आहेत 5 दुने 10 म्हणजे इथे पण आपल्याला इथे सेम येणार आहे, इथे सेम येणार आहे, इथे 10 100 इथे 5 दुने 10 इथे पण आपले त्या ठिकाणी 1000 इथे आपल्या त्या ठिकाणी 1000. इथे आपल्या त्या ठिकाणी आहे ती टोटल पहा 1000 2000 3000 4000 5000 6000 6000 100 हे काय आपलं GDP आहे. हे कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं म्हणजे देशातील सर्व वस्तू आणि सेवा, ज्या वस्तू आणि सेवा वेगवेगळ्या कंपन्यांकडनं वेगवेगळ्या व्यक्तींकडनं निर्माण केले जातात, वस्तू आणि सेवा त्यांचे अंतिम बाजार मूल्य आणि त्या बाजार मूल्यांची एकूण बेरीज आपण काय केले, त्यांचे अंतिम बाजार मूल्य काय आहे ते 1000 1000 1000 हे वेगवेगळ्या कंपनी किंवा व्यक्तीकडनं निर्माण केलेले हे बाजार मूल्य आहे आणि त्यांची आपण काय केली फायनली टोटल केली, फायनल सम की टोटल तर आपण काय निघले ते आपल्याला 6100 हे काय झालं आपलं GDP झालं. आपली जी व्याख्या सांगितली ते व्याख्येचं आपण थोडंसं उदाहरण आपण थोडंसं सांख्यिकीय स्वरूपात आपण की पाहिलेलं आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. GDPचा हा पिक्चर त्या ठिकाणी आपला असा असणार आहे. आता GDP पेक्षा आपल्याला NDP ही वेगळी आहे त्या किंवा GNP वेगळी आहे. तर GNP काय आहे ते आपण पुढच्या याच्यामध्ये पाहूया. तर माझ्या माहितीप्रमाणे GDP आपली क्लिअर झाली असेल. काही शंका असेल तर मला नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये टाका. असं आणखीन आपल्याला क्लिअरिफिकेशन आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देता येईल. पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे GNP. GNP काय आहे तर आता लक्षात घ्या आपल्याला GDP आपण पाहिलेलं आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जे आपण पाहिलेलं आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन ते पाहिलेलं आहे. आता आपल्याला GNP पाहायचं आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता ही संकल्पना त्या संकल्पनेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. ती कशी वेगळी आहे ते त्याच्या पहिल्यांदा संकल्पना समजून घ्या. इथे पाहता त्या सेम आपण त्या ठिकाणी GDPच्या त्या ठिकाणी आपण कोणते संदर्भ आपण त्या ठिकाणी कॅच केले होते ते संदर्भही आपण त्या ठिकाणी इथं पहिल्यांदा ते समजून घेऊया कोणकोणते त्या ठिकाणी संदर्भ आहेत. एक म्हणजे पहिला एखाद्या देशाच्या, आता हा कंट्री इथं आहेच म्हणजे पर्टिक्युलर कंट्री आपल्याला विचार घ्यायची जसं की इंडिया. सेकंड आपल्याला आहे नागरिकांनी. इथे मात्र आपल्याला सगळ्यात हा जिथं देश होता जे मागच्या आपण GDPच्या संकल्पनेमध्ये पाहिलं तिथे काय होतं देशात, कंट्री हा रेफरन्स होता. तिथं काय आहे नागरिकांनी एका वर्षात, जो तिथेही मागच्याच आपल्या त्या ठिकाणी GDPच्या याच्यामध्ये होता एका वर्षात. देशात आणि परदेशात तिथं काय होतं फक्त देशात भौगोलिक सीमेमध्ये सर्व वस्तू आणि सेवा. इथे काय दिलेलं आहे देशात आणि परदेशात, देशात आणि परदेशात इथे आपल्या दोन्ही संदर्भ मात्र आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. देशात आणि परदेशात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवा हे इथे आपल्याला आहे तसा तो भाग त्या ठिकाणी रिपीट आपल्याला दिसतोय. अगेन बाजार मूल्यांची आणि इथे एकूण बेरीज. आता आपण जर पाहिलं तर ते आपण काय त्या ठिकाणी पहिलाच आपण पॉईंट आहे तो म्हणजेच कोणता एखाद्या देशात म्हणजे आपल्याला हा पहिला आपण त्या ठिकाणी पॉईंट आपला आहे. हा आपला सेकंड पॉईंट महत्त्वाचा आहे नागरिकांनी. थर्ड आपल्या त्या ठिकाणी वर्ष आपण त्या ठिकाणी एक वन स्पेसिफिक पिरियड आपण त्या ठिकाणी पाहतोय. तिसरा महत्त्वाचं म्हणजे देशात आणि परदेशात म्हणजे आपला हा चौथा पॉईंट आहे. पाचवा पॉईंट आपल्या त्या ठिकाणी ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस आहे. इथे आपल्या त्या ठिकाणी बाजार मूल्य हा सहावा पॉईंट आहे आणि इथे आपल्याला टोटल. इथे ह्या संकल्पनेमध्ये काय बदल झालेत बरं, ह्या संकल्पनेमध्ये सर्वात बदल झालेला भाग आहे तो म्हणजे नागरिकांनी. इथे दुसरा महत्त्वाचा बदल जो झालेला आहे तो म्हणजे देशात आणि परदेशात म्हणजे आपल्या देशाच्या भौगोलिक सीमा बरोबरच त्या ठिकाणी इतर देशामध्ये त्या ठिकाणी जाऊन देखील आपल्या त्या ठिकाणी नागरिकांनी एका वर्षात जे काही त्या ठिकाणी उत्पन्न मिळवलेलं आहे. आता वस्तू आणि सेवांचं बाजार मूल्य म्हणजे उत्पन्नच म्हणूया आपण त्याला. जे उत्पन्न मिळवलेलं आहे त्यांची एकूण बेरीज म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन मीन्स GNP होय. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट
GNP is the total market value of all final goods and services produced by the resident and a country, other country during a given period, usually in 1 year. इथं आपल्याला एका वर्षाचा संदर्भ आहे जो आपण त्या ठिकाणी जर पाहिला तर एका देशात एका वर्षात इथे वन कंट्री रेसिडेंट ऑफ कंट्री इथे आपल्याला त्या ठिकाणी ड्युरिंग आपण त्या ठिकाणी गिवन ए पिरियड सर्वात महत्त्वाचं आहे व्हॅल्यू ऑफ ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस आणि टोटल मार्केट व्हॅल्यू. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळ्यात 7 मुद्दे आपण त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात विचारात घ्यायचे आहेत. तर त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग येतो म्हणजे नागरिकांनी. सर्वात महत्त्वाचा भाग येतो नागरिकांनी आपल्याला तो त्या ठिकाणी त्याचं उत्पन्न आपल्याला इथं कन्सिडर करायचं. तिथे आता काय होतं फक्त वस्तू आणि सेवांचं बाजार मूल्य त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. इथे मात्र आपल्याला नागरिकांचं म्हटलेलं आहे. तर हे करत असताना त्या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर आपण हे पुन्हा फिगरकडे घेऊया. पहिल्यांदा आपण ते उदाहरणादाखल समजून घेऊया. आता इथे आपल्याला सर्वात महत्त्वाचं देशात आणि परदेशात असा जो शब्द वापरलेला आहे तो इथं पहा. आपल्याकडे देशात ही बाजू आपण त्या ठिकाणी पाहिजे आहे. परदेशात आता इथं आपण काय त्या ठिकाणी मी घेतलंच नाही का त्या ठिकाणी कोणत्या कंट्रीचा असा पर्टिक्युलर मॅप, कारण आपल्याला देशात इतर देशात परदेशात म्हणजेच काय ऑल अनदर कंट्रीज ज्याच्यामध्ये मग ती अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल किंवा चीन असेल, पाकिस्तान असेल, खूप साऱ्या देशांमध्ये आपण त्या ठिकाणी त्याचा उल्लेख आपण करायचा आहे किंवा तो आहे. तर इथे मात्र आपण थोडंसं अदर कंट्रीज आपण म्हटलेलं आहे आणि इथं आपल्याला कंट्री म्हटलेलं आहे. तर आपले हे काय आहे इंडिया भारतामध्ये म्हणजे देशात आणि इकडे आहे परदेशात. तर आपल्याला त्या ठिकाणी समजा हे आपल्याकडे आहेच टाटा कंपनीचं आपलं प्रोडक्शन किती होतं मगाचं आपल्या त्या ठिकाणी 1000 लक्षात ठेवा. इथे रिलायन्स देखील सेम होतं 1000. आपल्या त्या ठिकाणी हा काय काढायचा आपल्याला GNP की नाही. तर इथं आपल्याला हा थोडासा GNP 1000. इथे ॲमेझॉन किती होतं ते देखील आपल्याकडे 1000 होते. इथे हे देखील 1000 होते, हे 1000 होते आणि आपल्याकडे 1 2 3 4 5 आणि आणखीन आपल्याकडे इथे ॲपल 1000. आपल्याकडे आणखीन एक अमोल नावाचा व्यक्ती आपण त्या ठिकाणी मागच्या उदाहरणात घेतला होता तोही आपण इथं रिपीट करूया. अमोलनी मात्र त्या ठिकाणी 100च त्या ठिकाणी आपलं व्हॅल्यू त्याची होती. हे आहेच आहे. आता हे झालं GDP कॅल्क्युलेशन. आपल्याला GDPच्या त्या ठिकाणी याच्यामध्ये आपण व्याख्या सूत्राकडे पण नंतर जाणार आहोत. देशात आणि परदेशातील नागरिकांनी मिळवलेले उत्पन्न किंवा त्यांची एकूण बेरीज म्हणजेच GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. आता इथे त्या ठिकाणी आपल्याकडे सपोज त्या ठिकाणी संतोष, मंगेश, दिलीप, अमित किंवा आपल्याकडे राम अशी त्या ठिकाणी आपल्याकडे काही नागरिक आहेत. कोणते नागरिक आहेत ते पण दे ऑल आर इंडियन्स. हे सगळे कोण आहे भारतीय आहेत आणि हे भारतीय नागरिक काय झाले संतोष समजा त्या ठिकाणी अमेरिकेत गेलेला आहे. कुठे आहे अमेरिका, हा फ्रान्समध्ये आहे, हे इंग्लंडमध्ये आहेत, हे जर्मनीला आहेत आणि हे आपली इटलीला आहेत. हे सगळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशामध्ये आपले सगळे हे नागरिक या ठिकाणी काय झालेले आहेत NRI म्हणून त्या ठिकाणी आपले त्या देशामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन काम करतायत. आता हे वेगवेगळ्या देशामध्ये ज्यावेळेस जाऊन काम करतायत त्यांचं कामापासचा जो मोबदला मिळणार आहे तो मोबदला त्या ठिकाणी काय होणार आहे ते आपल्या भारताकडे त्या ठिकाणी पाठवणार आहे. ठीक आहे नाही म्हणजे आपलं ते काय तिथंच राहणार आहे का किंवा त्यांना मिळालेलं उत्पन्न ते काय करतील भारतामध्ये घेऊन येतील. ते आपल्याकडे ते आपल्या त्या नॅशनल काउंटीमध्ये ते ॲड होणार आहे. म्हणजे देशातील सर्व वस्तू व सेवा आणि त्या वस्तू व सेवांचं बाजार मूल्य त्याची टोटल व्हॅल्यू प्लस आपल्याला इथे आपल्याला काय आहे अदर दॅन त्या ठिकाणी इतर देशांमध्ये गेलेले आपले नागरिक त्याला आपण काय म्हणूया रिमेटेल्स आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी परदेशी म्हणजे देशी नागरिकांनी परदेशात जाऊन मिळवलेलं त्या ठिकाणी उत्पन्न हा आपल्या GNP मध्ये तो काउंट केला जातो. म्हणून त्या ठिकाणी हे सगळं आपल्या त्या ठिकाणी ह्या सगळ्याच नागरिकांचं संतोष असेल, मंगेश असेल, दिलीप असेल, अमित असेल किंवा राम असेल ह्या वेगवेगळ्या देशांमधल्या आपल्या नागरिकांचं उत्पन्न
हे आपल्या GNP मध्ये त्या ठिकाणी काउंट होणार आहे. म्हणजे आपलं त्या ठिकाणी हे जर आपलं सुरुवातीचं किती होतं 6100 हे आपलं सुरुवातीचं हे GDP आपला होता. आता त्याच्यामध्ये प्लस काय झालेलं आहे, प्लस आता लक्षात घ्या, प्लस मध्ये आपल्याला इथे कोणता शब्द वापरलेला आहे NFIA. इथे आपल्याला NFIA म्हणजे त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं नेट फॅक्टर इंडियन ॲब्रोड इन्कम ॲब्रोड म्हणजे त्या ठिकाणी नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम ॲब्रोड म्हणजे आपल्या त्या ठिकाणी परदेशातून मिळालेलं उत्पन्न आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे ते प्लस करायचं आहे. म्हणजे GNP त्या ठिकाणी आपण जर पाहिली GNP काय येणार आहे GDP प्लस काय येणार आहे NFI आपला कोणता शब्द वापरला होता ॲब्रॉड. ओके, तर आपलं हे काय झालं आपल्याला GDP मध्ये आपल्याला त्या ठिकाणी नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम ॲब्रॉड हे आपल्याला ते ॲड होणार आहे. आणि काय आहे नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम ॲब्रॉड हे सगळे आपले नागरिकांचं उत्पन्न त्यामध्ये ॲड झालेलं आहे. म्हणजे आपल्याला तिथे संतोषनी समजा त्या ठिकाणी 100 इथे जसं आपण त्या ठिकाणी इथे 100 धरलं ना अमोलचं तसं संतोषनी 100 एव्हरी पर त्या ठिकाणी 100 रुपीज जर त्या ठिकाणी आपण जरी कॅल्क्युलेट केले तर किती पर्सन्स आहेत, किती नागरिक आहेत आपले 1 2 3 4 5 म्हणजे आपल्याला ह्या 5 नागरिकांचे 500 त्या ठिकाणी आपले काय होणार त्याच्यामध्ये ॲड होतील. ते कशामध्ये ॲड होतील ते म्हणजे आपल्याला ते कोणत्या टायटलमध्ये होणार आहेत ते NFIA. ओके, आणि आपला हा GDP अशी टोटल झाली आपली की त्या ठिकाणी काय होईल आपल्या त्या ठिकाणी 6600 हे आपलं काय झालं GNP ग्रॉस ठीक आहे आपलं GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट हे आपलं झालेलं आहे. आता हे आपण फायनल म्हणायचं का तर सगळ्यात नाही तर आपल्याला इथे देशातील नागरिकांनी मग देशातील आणि परदेशातील अशी दोन्ही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये विचारात घेतलेले आहेत. ठीक आहे नाही आपल्याला इथे व्याख्येमध्ये त्या ठिकाणी GNP सूत्र जर पाहिलं तर GDP प्लस हे आपल्या त्या ठिकाणी टोटल आपण केली की आपल्या त्या ठिकाणी आपल्याला GNP त्या ठिकाणी आपल्याला मिळते. तर आपल्या ही सविस्तर व्याख्या जर पाहिल्यानंतर आपल्याला थोडंसं आकडेवारी पहा तर आपल्याकडे GNP जो आहे तो करंट प्राईसनुसार किती आहे तो ही आकडेवारी जी आहे ती 2025-26 ची आकडेवारी आहे. मात्र लक्षात ठेवायची करंट याच्याही पेक्षा तुम्हाला करंट आकडेवारी त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करून त्या ठिकाणी मिळेल. पण आपल्याकडे 332 लाख कोटी हे आपले काय आहे GNP करंट प्राईसने आहे आपल्याकडे लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं NFIA म्हणजे नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम ॲब्रॉड पासून मिळणारं उत्पन्न किती दिलेलं आहे इथे 4.3 लाख करोड आपलं ते नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम ॲब्रॉड 4.3 एवढं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला GNPची सविस्तर संकल्पना ज्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं असतं तेही आपण त्या ठिकाणी सविस्तर समजून घेतलेलं आहे. त्याचं उदाहरण देखील आपण त्या ठिकाणी बारकाईने समजून घेतलेलं आहे. आता आपल्याला पुढच्या संकल्पनेकडे जायचं आहे. GDP झालं GNP झालं. आता आपल्याला पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे आपल्याला NDP आहे. आता NDP नक्की काय आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे त्या ठिकाणी संकल्पनेमधले संदर्भ कोणकोणते आहेत आणि ते कशा पद्धतीने काढले जातं ते सगळ्यात महत्त्वाचं आपण पहिल्यांदा संकल्पना पाहून घेऊया. देशाच्या भौगोलिक सीमेमध्ये आता इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला भौगोलिक सीमेमध्ये हे आपल्याला महत्त्वाचा भाग आहे. दुसरं एका वर्षात आपण त्या ठिकाणी सेम आहे म्हणजे GDP मध्ये GNP मध्ये जे कंटेंट होते किंवा जे रेफरन्सेस होते ते आपल्याला त्या ठिकाणी रिपीट होत आहेत. उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा हेही देखील रिपिटेशन आहे. एकूण बाजार मूल्यातून आता एकूण बाजार मूल्यातून हे देखील आपल्याला बाजार मूल्य माहिती आपल्याला एकूण बाजार मूल्यातून आता टोटल इथं ऑलरेडी टोटल केल्यानंतर ते काय म्हणते ते संकल्पनेमध्ये एकूण बाजार मूल्यातून सर्वात वेगळी त्या ठिकाणी महत्त्वाचा रेफरन्स आपल्याला विचार घ्यायचा आहे तो म्हणजे घसारा डिप्रिशिएशन. आता इथं घसारा वजा ॲड करायचा नाही आहे आपल्याला काय करायचं तो वजा करायचा आहे मायनस करायचा आहे. पण आपल्याला घसारा वजा केल्यानंतर प्राप्त होणाऱ्या मूल्याला निव्वळ देशांतर्गत उत्पन्न म्हणजेच NDP असे म्हटले जाते.
नेट डोमेस्टिक प्रोडक्ट इज द टोटल मार्केट व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड विदिन द डोमेस्टिक टेरिटरी ऑफ ए कंट्री ड्युरिंग अँड अकाउंटिंग इयर आफ्टर रिड्युसिंग डिप्रिशिएशन, ठीक आहे नाही, आफ्टर रिड्युसिंग डिप्रिशिएशन्स. हे आपलं काय आहे, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट आहे, NDP आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्याचं सूत्र काय सांगतं, NDP इज इक्वल टू GDP मायनस डिप्रिशिएशन. सिम्पल आहे. म्हणजे तुम्ही ह्या शब्दामध्ये व्याख्या सांगू शकता, आयदर तुम्ही ह्या इक्वेशनमध्ये देखील तुम्ही संकल्पना सांगू शकता. एकदम छोटीशी त्या ठिकाणी इक्वेशन आपल्याला आहे. काय दिलेलं आहे, NDP इज इक्वल टू GDP मायनस डिप्रिशिएशन. आता घसारा काय आहे ते आपल्याला सर्वात महत्त्वाचं मुलांना आपल्याला तो समजून घेणं महत्त्वाचं आहे. दिलेली आहे का स्पेस, ओके. हां, तर घसारा ते आपण थोडंसं समजून घेऊया. डिप्रिशिएशन अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण करण्यासाठी ज्या भांडवली साधन सामुग्रीचा वापर केला जातो त्या सर्व भांडवली साधन सामुग्रीचं त्या ठिकाणी काय होत असतं, तिची झीज होत असते. आणि ती झीज एका किंवा आपण त्याला असं म्हणूया, ती भांडवली साधन सामुग्रीचा एक सर्टन त्या ठिकाणी लाईफ स्पॅन असतो किंवा त्याचं एक विशिष्ट आयुष्य असतं, ज्याला आपण एक्सपायरी आपण त्या ठिकाणी ड्युरेशन असतं. जसं की त्या ठिकाणी एखाद्या साखर कारखान्यामध्ये 10 लाखाची मशीन, छोटी मी अमाऊंट धरली आहे, किंवा 10 कोटीची त्या ठिकाणी अमाऊंटची त्या ठिकाणी एखादी मशिनरी खरेदी केली असेल, ती मशिनरी 10 वर्ष तिचं लाईफ आहे आणि 10 वर्षानंतर मात्र ती मशीन बंद पडेल किंवा ती बिघडू शकते. म्हणून भविष्यकाळामध्ये 11व्या वर्षामध्ये त्या ठिकाणी तशाच प्रकारची मशीन एक तर आपल्याला खरेदी करता यावी किंवा तशा ते बिघडलेल्या मशीनला दुरुस्त करता यावं, याची तरतूद म्हणून जे चालू उत्पन्नातून जी विशिष्ट रक्कम बाजूला काढली जाते त्याला आपण म्हणायचं घसारा, डिप्रिशिएशन. आय रिपीट अगेन, भांडवली वस्तूची झीज भरून काढण्यासाठी चालू उत्पन्नातून जी विशिष्ट रक्कम बाजूला काढून ठेवली जाते त्याला घसारा असे म्हटले जाते. 10 कोटीचे मशीन त्या ठिकाणी भविष्यकाळात 11व्या वर्षामध्ये आपल्याला तशाच पद्धतीने खरेदी करता यावी किंवा ती बिघडली तर दुरुस्त करता यावी म्हणून त्या ठिकाणी चालू उत्पन्नातून दर वर्षाला 10%, किती आपण म्हणूया 10%, प्रत्येक भांडवली साधन सामुग्रीच्या किमतीनुसार त्याचं व्हॅल्यू असू शकते. मग ती 10 कोटीची आपण त्या ठिकाणी 10 लाख म्हणूया. मग ते 10 लाख एव्हरी त्या ठिकाणी प्रत्येक वर्षाला 10 काय केले पाहिजे, ते बाजूला काढून ठेवले पाहिजे. म्हणजे आपल्याला 11व्या वर्षामध्ये तशी आपल्या ठिकाणी काय होणार आहे, तशी ती आपल्याला तरतूद करता येईल. आपल्याला तशाच प्रकारची मशीन आयदर आपल्याला रिप्लेस करता येईल किंवा ते आपल्याला त्या ठिकाणी रिपेअर करता येईल. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे घसारा, डिप्रिशिएशन हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला GDP मधनं घसारा वजा केला की आपल्याला काय मिळतं, NDP मिळतं. काय आहे, निव्वळ देशांतर्गत उत्पन्न. आता निव्वळ देशांतर्गत उत्पादन त्या ठिकाणी काढत असताना त्या ठिकाणी सर्वात आपण जर पाहिलं तर आपण NDP, आता 10% आपण जे म्हणालो, जे आपण मागचं उदाहरण आपण पाहिलं तर आपल्या त्या ठिकाणी GDP किती होता आपला, तर GDP 6100 एवढा होता. तो आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला तर त्या ठिकाणी त्याला मायनस आपण 10% जर म्हणालो, किती घसारा आहे, घसारा 10%. 10% त्या ठिकाणी आपण जर काढले तर 6100 हे त्या ठिकाणी त्याचा घसारा निघाला. सॉरी, किती होणार आहे ते घसारा आपल्याला 61 एवढाच आपल्या ठिकाणी घसारा असेल. मग त्या ठिकाणी तो 61 जो आहे 610 एवढा घसारा 10% आपण काढला तर त्या ठिकाणी आपलं काय होणार आहे, 610 रुपये दरवर्षी आपल्या त्या ठिकाणी बाजूला ठेवायला लागेल. 10% हे मी उदाहरण दाखल घेतलेलं आहे. ह्या फिगर त्या ठिकाणी आहेत असं नाही, पण आपल्याला घसारा काहीतरी त्या ठिकाणी आपल्याला तो ठरवला असतो. तो 10% असेल, 15% असेल, त्या मशिनरी किंवा भांडवली साधन सामुग्रीच्या त्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. आणि म्हणून आपल्या त्या ठिकाणी घसारा म्हणजेच भांडवली वस्तूची झीज भरून काढण्यासाठी चालू उत्पन्नातून बाजूला काढलेली विशिष्ट अमाऊंट रक्कम म्हणजेच घसारा होय. हे आपल्याला मात्र लक्षात ठेवायचं. ओके, तर आपल्याला त्या ठिकाणी हे जर काढलं तर आपल्याकडे त्या ठिकाणी NDP त्या ठिकाणी करंट आपण आकडेवारी आहे ते किती आहे, म्हणजे आपलं 327 आपला GDP होता. जे आपण पाठीमागची आकडेवारी पाहिली, GDP किती होता 327. त्याच्यामधनं घसारा वजा केल्यानंतर किती राहिले, 295 लाख कोटी रुपये आपल्याकडे त्या ठिकाणी राहिलेले आहेत. म्हणजेच आपल्याकडे किती काढला डिप्रिशिएशन, तो आपल्याकडे त्या ठिकाणी 33 लाख.
आपल्याकडे मायनस झाला. म्हणजे 327 म्हणजे 328 मधनं आपण त्या ठिकाणी डिप्रिशिएशन त्या ठिकाणी 33 लाख कोटी काढले. तर आपल्याकडे 295 लाख कोटी आपलं काय आहे, आपलं NDP आपल्याकडे आहे, निव्वळ देशांतर्गत उत्पादन, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट आपल्याकडे किती आहे, 295 एवढं आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे आपलं झालेलं आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला कन्सेप्ट जे आहे नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न, NNP ॲट फॅक्टर कॉस्ट. आपल्याला NNP जे आहे ते नेट फॅक्टरनुसारची आपल्याला त्या ठिकाणी संकल्पना पहा. आता काय सांगते, नेट नॅशनल प्रोडक्शन ॲट फॅक्टर कॉस्ट NNP ॲट FC, घटक खर्चानुसार चे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे सर्व उत्पादन घटकांना. आता पहा, सगळ्यात महत्त्वाचा संदर्भ इथं आलेला आहे. सर्व उत्पादन घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे ते पुढे आपल्याला सर्व उत्पादन घटकांना. हा पहिला रेफरन्स आपल्याला इथं ठळक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. एकदम त्या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचा, मिळणारे मोबदले कुणाला, त्यांना मिळणारे, कुणाला, प्रोडक्शन फॅक्टरला. आता ते प्रोडक्शन फॅक्टर किती आहेत ते आपण पाहूया, त्याला मोबदले कसे मिळतात ते आपण समजून घेऊया. तर म्हणजे इथे घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे सर्व उत्पादन घटकांना मिळणारे मोबदले म्हणजेच खंड, वेतन, व्याज आणि नफा, हे आपण कंसामध्ये घेऊ. यांची एकूण बेरीज म्हणजेच घटक खर्चानुसारचे राष्ट्रीय उत्पन्न होय. आय रिपीट अगेन इन वन शॉट. घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे सर्व उत्पादन घटकांना मिळणारे मोबदले म्हणजेच यांची एकूण बेरीज म्हणजेच घटक खर्चानुसारचे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता याच्यामध्ये नॅशनल इन्कम ॲट फॅक्टर कॉस्ट इज द टोटल सम ऑफ द रिवॉर्ड्स रिसिव्ड बाय ऑल प्रोडक्शन फॅक्टर्स, नेमली पर्टिक्युलर रेंट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट. तर आपल्याला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता इथे घटक खर्चानुसारचे राष्ट्रीय उत्पन्न विचारात घेत असताना सर्वात महत्त्वाचं आपल्याला NNP ॲट FC आपल्याला घेत असताना इथे सर्व उत्पादन घटकांना हा सगळ्यात महत्त्वाचा संदर्भ त्यांनी आपल्या त्या ठिकाणी व्याख्येमध्ये सांगितलेला आहे. सर्व उत्पादन घटक. आता सर्व उत्पादन घटक म्हणजे ऑल प्रोडक्शन फॅक्टर्स. हे ऑल प्रोडक्शन फॅक्टर कोणकोणते आहेत आपल्याकडे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे 4च महत्त्वाचे प्रोडक्शन फॅक्टर्स आहेत. किती आहेत, 4. एक भूमी, सेकंड श्रम, थर्ड भांडवल आणि फोर्थ वन इज संयोजक, लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेनर्स. हे आपल्या त्या ठिकाणी 4 प्रोडक्शन फॅक्टर्स आहेत. आता ह्या 4ही उत्पादन घटकांना मिळणारे मोबदले हे काय झाले आपले, हे प्रोडक्शन फॅक्टर्स झाले. आता यांना मिळणारे मोबदले म्हणजेच काय, रिवॉर्ड्स. हे जे रिवॉर्ड्स आहेत, हे जे रिवॉर्ड्स आहेत ते काय आहेत मग, भूमीला कोणता रिवॉर्ड्स मिळतो, जमिनीला खंड मिळतो, भूमीला खंड, श्रमिकाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा. हे झाले रिवॉर्ड्स. हे सगळे काय झाले, रिवॉर्ड्स, मोबदले. आता हे मोबदल्यांची एकूण बेरीज काय सांगितलं व्याख्येमध्ये 3ऱ्या टप्प्यामध्ये, देशातील सर्व उत्पादन घटकांना मिळणारे मोबदले आणि त्या सगळ्या मोबदल्यांची एकूण बेरीज म्हणजेच NNP ॲट FC होय. झाली व्याख्या. आता ही आपण छोट्या समीकरणामध्ये पण देखील आपल्याला इक्वेशनमध्ये आपल्याला ते सांगता येईल. NNP ॲट FC इज इक्वल टू काय दिले मोबदले मग आपल्याला त्या ठिकाणी, R + W + I + P.
म्हणजे हे जे मोबदले आहेत इथे आपण त्याला काय म्हणायचं आहे, रेंट. भूमीला खंड मिळतो म्हणजेच काय, रेंट मिळतो. श्रमिकांना वेतन म्हणजे वेजेस मिळते. भांडवलाला व्याज मिळतो म्हणजे या ठिकाणी इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट. आणि संयोजकाला नफा म्हणजेच प्रॉफिट. हे जे आहे हे सगळे मोबदले, त्यांची सगळ्यांची टोटल म्हणजेच काय आपल्याला त्या ठिकाणी आहे, NNP ॲट फॅक्टर कॉस्ट. NNP ॲट फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू R प्लस W प्लस I प्लस P म्हणजेच घटक खर्चानुसारचे राष्ट्रीय उत्पन्न होय. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी NNP ॲट फॅक्टर कॉस्टची आपण त्या ठिकाणी संकल्पना आपण ती सविस्तर समजून घेतलेली आहे. हे सगळं आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. प्रोडक्शन फॅक्टर किती आहेत, त्याचे रिवॉर्ड्स काय काय आहेत, आणि ते रिवॉर्ड्स फक्त विचारात घ्यायचे नाही, तर त्याचे आपल्याला टोटल करायचे आहे. मीन्स R प्लस W प्लस I प्लस P अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला हे सगळे झाले, बेरीज केली की आपल्याला फॅक्टर कॉस्ट नॅशनल इन्कम आपल्या ठिकाणी मिळतं. ओके. हां, आता आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला संकल्पना पाहिजे म्हणजे डिस्पॉझिबल इन्कम, खर्च शक्य उत्पन्न. जे आपण सुरुवातीलाच म्हणजे आपण त्या ठिकाणी पर्सनल इन्कममध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. एक थोडक्यात आपण पाहू इथे आपण त्या ठिकाणी डिस्पॉझिबल किंवा विनियोगक्षम उत्पन्न, पर्सनल डिस्पॉझिबल इन्कम म्हणजे एकूण उत्पन्नातून कर वजा जाता. इथे सगळ्यात ह्या व्याख्येमध्ये काय दिलेलं आहे, एकूण उत्पन्नातून कर हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो कसा आहे, वजा करायचा. कर वजा जाता शिल्लक राहणाऱ्या उत्पन्नास खर्च शक्य उत्पन्न किंवा पर्सनल डिस्पॉझिबल इन्कम असे म्हटले जाते. द इन्कम रिमेनिंग आफ्टर डिडक्टिंग टॅक्सेस फ्रॉम टोटल इन्कम इज नोन ॲज अ डिस्पॉझिबल इन्कम. आपल्या एकूण उत्पन्नातून कर वजा जाता जे एक्झॅक्ट त्या ठिकाणी आपल्याला अमाऊंट मिळते ते आपले काय, खर्च करण्यालायकचं उत्पन्न म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आपल्या जागा आहे का कुठे आहे, ओके. सपोज आपल्याकडे त्या ठिकाणी मंगेश हा जो पर्सन आहे त्याचा आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे, पर्सनल डिस्पॉझिबल इन्कम काढायचं आहे. तर मंगेशला 50,000 रुपये हे काय आहे, त्याचं इन्कम आहे. आणि आता इथं काय म्हटलेलं आहे, एकूण उत्पन्नातून, हे टोटल म्हणूया आपण इथे शब्द, ओके, म्हणजे चुकायला असतो. टोटल इन्कम आहे आणि टोटल इन्कम मधनं त्या ठिकाणी आपल्याला 10% म्हणजे त्या ठिकाणी 5,000 हे काय झाले, आपल्याला टॅक्स अमाऊंट आहे 10%. त्या ठिकाणी आपल्याला ती जर मायनस केली, काय केली, मायनस केली, तर आपल्याकडे जे राहणार आहे किती राहणार आहे आपल्याला, मग 50,000 मधून त्या ठिकाणी 5,000 टॅक्स वजा केल्यानंतर आपल्याकडे जे राहणार आहे 45,000 जे मंगेशला फायनली त्याच्या हातामध्ये पडणार आहेत. ते काय असणार, त्याचं ते पर्सनल डिस्पॉझिबल इन्कम असणार आहे, PDI, पर्सनल डिस्पॉझिबल इन्कम. एकूण उत्पन्नातून कर वजा जाता शिल्लक राहणाऱ्या उत्पन्नास काय म्हटलेलं आहे, पर्सनल डिस्पॉझिबल इन्कम. खर्च करण्यालायक उत्पन्न. त्याला 50,000 वेतन आहे, ते कागदावर आहे, पण प्रत्यक्षात हातामध्ये मिळतात किती, त्याला 45,000 मिळतात. का मिळतात, कारण त्याला रिड्युसिंग, आपल्या डिडक्टिंग ए टॅक्स, मग तो आयदर टॅक्स इन्कम टॅक्स असेल किंवा त्याचा आणखीन तो कंपनी टॅक्स असेल, व्हॉट एव्हर. पण आपल्याला टॅक्स म्हटलेलं आहे, मग टॅक्स आपल्याकडे दोन्ही प्रकार, त्यावर आपण एक स्वतंत्र लेक्चर घेणार आहोत. टॅक्स आणि टॅक्स, डिफरंट टाइप्स ऑफ टॅक्स किंवा इंडियन टॅक्स सिस्टीम, याच्यावरती आपण सविस्तर बोलणार आहोत. तर आपल्याला इथे PDI म्हणजेच काय, एकूण उत्पन्नातून कर वजा जाता शिल्लक राहणाऱ्या उत्पन्नास खर्च शक्य उत्पन्न असे म्हणतात. हे आपल्या त्या ठिकाणी सविस्तर समजलेलं असेल. जे आपल्याला समजणार नाही ते मात्र आपल्याला कमेंट्समध्ये मात्र टाकायचं आहे. शेवटची आकडेवारी आपल्याला पाहिजे ती म्हणजे भारतातील जे आपण ज्या संकल्पना पाहिल्या, GDP, GNP, NDP, NNP, PDI आणि GDPI ग्रोथ, हे सगळं आपण एका शॉर्टमध्ये थोडंसं फिगर जातात, आपण रिवाइज करूया. बिफोर दॅट त्या ठिकाणी आपण हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मागील 3 महिन्यापासून आपण त्या ठिकाणी लेक्चर्स आपण त्या ठिकाणी कंटिन्यू आपण घेतोय, ते लेक्चर्स आता थोडंसं फक्त यूट्यूबवर न ठेवता आपण त्या ठिकाणी ॲपवर देखील आपण त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत.
तुम्ही UG करत असाल, PG करत असाल, म्हणजे BA, BCom, MBA, किंवा त्या ठिकाणी तुम्ही MA, MCom करत असाल, किंवा स्पर्धा परीक्षा सेट नेट असेल, किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये MPC असेल, UPC असेल, किंवा बँकिंग असेल, किंवा पोलीस भरती, अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा इकॉनॉमिक्स या विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स आणि नोट्स प्लस सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काही महत्त्वाचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि आपल्या त्या ठिकाणी महत्त्वाच्या टेस्ट त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी या आपल्या ॲपवर आपण या ठिकाणी 1 ऑगस्टला त्या ठिकाणी आपण देण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्यापूर्वी आपण त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की आपण त्या ठिकाणी प्ले स्टोअरला जाऊन आपण त्या ठिकाणी इको मास्टर बाय डॉक्टर विशाल हा आपला ॲप त्या ठिकाणी काय करायचा आहे, डाउनलोड करायचा आहे. इथे मात्र आपल्याला इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये ज्या ज्या काही आपल्या त्या ठिकाणी शंका असेल ते नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही ते मला शेअर करा. या पलीकडे आपल्याला आणखीन काय त्या ठिकाणी घेता येईल हेही मला सांगा, पण आपल्याला बरेच त्या ठिकाणी आपल्याला पॉईंट आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओके, तर शेवटचं ओझरतं त्या ठिकाणी GDP आपला किती आहे, 327 लाख कोटी आहे. GNP आपला 332 लाख कोटी आहे. NDP आपला 295 एवढा आहे. NNP इन इन्कम हे किती आहेत, 265 आहे. PDI त्या ठिकाणी 210 लाख कोटी आहे. आणि आपला शेवटचं GDP ग्रोथ रेट जो आहे तो किती आहे, 6.4 आहे. हा त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहत नाही, तो त्या ठिकाणी फिक्चर्ड होत असतो, तो वाढतो किंवा तो कमी होतो, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ घट चालूच असते. पण आता आपल्याकडे साधारणपणे 6.4 ते 6.9 पर्यंत त्या ठिकाणी तो आपल्या ठिकाणी होतोय. मधल्या युद्धाच्या कालखंडामध्ये देखील आपला हा 6.4 वर्ण त्या ठिकाणी खाली तो 5.7% पण देखील तो आता आपला कमी झाला होता. तो आपल्याकडे त्या ठिकाणी साधं त्याच्यामध्ये फिक्सेशन आपल्याकडे चालू असतं. जी आकडेवारी मी त्या ठिकाणी घेतलेली आहे 2025-26च्या युनियन बजेटच्या आकडेवारीचा रेफरन्स आपण घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये NSOचं त्या ठिकाणी फर्स्ट ॲडव्हान्टेज त्या ठिकाणी इस्टिमेटेड पण पाहिलेलं आहे. तर ही सगळी आकडेवारी आपण त्या ठिकाणी का घेतली जाणीवपूर्वक, कारण तुम्हाला स्पर्धा परीक्षा देत असताना सर्वात महत्त्वाचं काही बेसिक आपल्याला फिगर्स आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला त्याच्या आधारावर आपण त्या ठिकाणी काही किमान आपण त्या ठिकाणी आपलं अंदाज त्या ठिकाणी बांधू शकतो. त्याच्यामध्ये खूप सारा अपडेट्स तुम्ही त्या ठिकाणी चेक करा गुगलवर, त्या ठिकाणी आपल्याला ते मिळू शकतील. ओके, तर सर्वात महत्त्वाचं आजच्या लेक्चरमध्ये मात्र आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, इथून सुरुवात करत असताना आपण मुळात उत्पन्न म्हणजे काय, पर्सनल लेवलचे त्या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी पाहिल्या होत्या. उत्पन्न म्हणजे काय, खर्च शक्य उत्पन्न म्हणजे काय, दरडोई उत्पन्न म्हणजे काय, त्याला प्रति माणसी उत्पन्न म्हणजे काय, ह्या पर्सन लेवलच्या त्या ठिकाणी गोष्टी आहेत त्या देखील आपण क्लिअर केल्या. आणि ॲज अ नेशन, ॲज अ कंट्री म्हणून त्या ठिकाणी आपण सविस्तर GDPची व्याख्या पाहण्यापूर्वी आपण राष्ट्रीय उत्पन्नाची सर्वसाधारण व्याख्या पाहिली होती, GDPची व्याख्या पाहिली, GNPची व्याख्या पाहिली, NDPची व्याख्या पाहिली आणि NNP ॲट फॅक्टर कॉस्ट अशा सविस्तर राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित असणाऱ्या इतर सपोर्टिव्ह सगळ्या कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी उदाहरणादाखल आपण सविस्तर पाहिलेले आहेत. नक्कीच तुम्हाला त्या समजल्या असतील. जेथे समजले नसेल तिथे कमेंट्स करा. अद्यापही मात्र बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी चॅनलला पाहतायत, लेक्चर पाहतायत, मात्र चॅनलला मात्र सबस्क्राईब केलेलं नाही आहे. त्यांनी मात्र लगेच त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढचे सगळेच इकॉनॉमिक्सच्या लेक्चरचे नोटिफिकेशन त्या ठिकाणी तुम्हाला ते प्राप्त होतील. आणि बेल बटन आयकॉन प्रेस करायला विसरू नका. फक्त चॅनल सबस्क्राईब करू नका, तर बेल बटन देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन मिळतील. आपल्या मित्रांना ते शेअर करा, जे आपल्या क्लासरूमपर्यंत पोहोचत नाही आहे त्यांना शेअर करा. जास्तीत जास्त मुलांना त्याचा त्या ठिकाणी फायदा व्हावा, की माझा लेक्चर मी कमी वेळेमध्ये देण्याचा मी प्रयत्न करत नाही. आपल्याला मॅक्झिमम त्या ठिकाणी कन्सेप्ट कशी त्या ठिकाणी 100% क्लिअर करता येईल यावर आपला या चॅनेलचा सगळ्यात महत्त्वाचा भर आहे. इको मास्टर त्या ठिकाणी तुमच्या शंका सोडवण्याचा, तेही साध्या आणि सोप्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. इथे त्या ठिकाणी बोथ लँग्वेजमध्ये त्या ठिकाणी PPTमध्ये इंग्लिश मिडियमच्याही विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा म्हणून त्या ठिकाणी त्याचा वापर करतो आहे. जरी त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी विश्लेषण मराठीमध्ये जरी असलं तर त्याचं त्या ठिकाणी PPT नोट्स आपल्या त्या ठिकाणी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना देखील आपल्याला त्या ॲपवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दोन्ही मिडियमच्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर इथेच आपण थांबूया. थँक्यू. पुढच्या लेक्चरला आपण पुन्हा एका नवीन टॉपिक बरोबर आपण भेटूया. थँक्यू.